टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर रत्नागिरी हायवेचं काम सध्या सुरू आहे आणि या रस्त्याच्या कामादरम्यान अंकली ते चोकाक या दरम्यान शेत जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट दर मिळावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सांगली जवळील होणार होतं। मात्र हे सगळं आंदोलन होण्याआधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात आहे ते घेतलेलं आहे। माझ्यासोबत राजू शेट्टी आहेत, बोलूयात। साहेब, काय सांगाल? खरं तर आज आंदोलन होणार होतं, मात्र त्याआधीच पहाटेपासून धरपकड सुरू झाली। सकाळपासूनच म्हणजे अगदी पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। माझ्याही घरामध्ये सकाळी 8 वाजताच पोलीस येऊन हजर झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता आमच्या नजरेकैदेत आहात, तुम्हाला आंदोलन करता येणार आणि नोटीस दिली। त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही मला ताब्यात घेतलेलं आहे तर माझी इतर तरी कामं मला करून दे, तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन देणार नाही, मग इतर कामं करायला मला काय अडचण आहे। म्हणून मग पोलिसांना बरोबर घेऊनच मी माझी कामं आता करत फिरायला लागलो आहे। परंतु हे बरोबर नाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे। मुळामध्ये हा राष्ट्रीय महामार्गाचा जो मुद्दा आहे तो आम्ही सातत्यानं सांगतो की एकदा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक करा। अनेक वेळा आम्ही हेलपाटे घातले। एकूण 850 किलोमीटर अंतरापैकी जवळपास 825 किलोमीटर अंतरावर जे काय आहे त्यांना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला आहे आणि मधला 30-32 किलोमीटरमध्ये जे काय शेतकरी आहेत त्यांना मोबदल्यामध्ये अन्याय झालेला आहे। आणि त्याचबरोबर जो मोठा पूल होणार आहे अंकली ते उमळवाड, या पुलामुळं कृष्णा नदीवरचं पाणी तुंबून सांगली शहरासहित दानोळी असेल, उमळवाड असेल, कोथळी असेल, कवटेसार असेल, त्याचबरोबर दुधगाव, समडोळी अशा अनेक गावांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे आणि सांगली शहरामध्ये पाणी शिरणार आहे। आणि त्या संदर्भात आमचं म्हणणं असं आहे की हा जो पूल होणार आहे ते पुलाचं एकूण रचना कशी आहे, त्याच्यामध्ये भराव किती असणार आहे आणि पाणी कशा पद्धतीनं बाहेर काढणार आहे। कारण जुलै महिन्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये दररोज जवळपास 4 ते 5 लाख क्युसेक पाणी महापूर काळामध्ये येत असतं। त्या पाण्याचं जर योग्य नियोजन केलं नाही तर 30-30, 40-40 दिवस पूर रेंगाळतो। तेव्हा ह्या तांत्रिक गोष्टी बघणं गरजेचं आहे। तुमचं कमिशन होईल, तुमचं टार्गेट पूर्ण होईल, पण जीव सामान्य माणसाचा जाईल, पुरामध्ये सामान्य जनता भरडली जाईल, शेतकऱ्यांच्या जमिनी जातील, हेच आमचं म्हणणं आहे। आम्ही काय चंद्र सूर्य तारे आणून द्या असं म्हणत नाही। पण ज्या पद्धतीनं सकाळपासून ही सगळी धरपकड सुरू आहे, मात्र हीच नाही पण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय आंदोलन करणार म्हटल्यानंतर जी काही धरपकड सुरू होते, कसं बघता याकडे एकूणच ज्या पद्धतीनं आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो? सरकारला जे पाशवी बहुमत मिळालेलं आहे त्यामुळं सरकारला आणि सरकारमध्ये असणाऱ्यांना माज आलेला आहे। मी तुम्हाला सांगतो की हा जो रस्ता आहे या रस्त्याचं 3 वेळा त्याचा प्लॅन बदलला आणि आत्ता जो काय रस्ता प्रस्तावित व्हायला लागलेला आहे तो एका आमदाराचं ॲग्रिकल्चर कॉलेज वाचवण्यासाठी, त्याची वैयक्तिक जमीन वाचवण्यासाठी, खरं तर आधीचं जो काय रेखांकन होतं ते अंकलीपासून दानोळीच्या गायरांमधून, निमशिरगावच्या गायरांमधून, त्याचबरोबर फॉरेस्टच्या जागेतून अशा प्रकारे तमदलक्याच्या दिशेने जाणारा होता। त्याच्यामध्ये भरावही टाकायला लागत नव्हता कारण माळामाळावरनं तो रस्ता जाणार होता। पण केवळ मध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचं कॉलेज येतं, त्यांची वैयक्तिक 50-60 एकर जमीन आडवी येते आणि त्यांचं नुकसान होतं कारण आता मोबदला कमी झालेला आहे। म्हणून उथळ भागातून जिथं पाणी जास्त साचतं त्या ठिकाणी भराव टाकून रस्ता करायचा घाट घातलेला आहे। मग अशा पद्धतीचा सत्तेचा गैरवापर करून जनतेला पुरामध्ये लुटून देऊन जर हे लोक अशा पद्धतीनं काम करणार असतील तर कायदा गेला उडत, कायदा हातात घेऊ, परंतु आम्ही लोकांच्यासाठी रस्त्यावर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढत राहणार।
एका बाजूला शक्तिपीठ महामार्गासाठी जे कोण शेतकरी जमिनी द्यायला तयार नाहीत त्यांना जास्त मोबदला वाढवून देऊ असं एका बाजूला हे सरकार सांगते, मात्र तुम्ही जी मागणी करता या नागपूर रत्नागिरी रस्त्यासाठी तो मोबदला चौपट मात्र द्यायला तयार नाही सरकार, हा विरोधाभास नाही शक्तिपीठच्या बाबतीत चौपट देतो ही फक्त थाप आहे, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, ती करायची यांची तयारी नाही आणि ती कायद्यात दुरुस्ती करा म्हणतोय मी। खरं तर हा जो काय बायपास रस्ता आहे अंकली ते चोकाकपर्यंतचा 38 किलोमीटरचा, ह्या रस्त्याला शेतकऱ्यांनी जमीन द्यायला विरोध केलेला नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की मागच्या आणि पुढच्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं जमिनीचा मोबदला दिला आहे त्या पद्धतीनं मोबदला द्या आणि जो अंकलीजवळ पूल होणार आहे तो पूल झाल्यानंतर महापुराचा फटका आम्हाला बसणार नाही याची खात्री द्या, ही माफक मागणी आहे हो, वेगळी काय नाही। परंतु एका आपल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची जमीन वाचवण्यासाठी, कॉलेज वाचवण्यासाठी जी गायरांमधनं जाणारा जो रस्ता आहे तो शेतकऱ्यांच्यामध्ये टाकायचा का, कशासाठी टाकायचा? आणि 3 वेळा याचा प्लॅन बदलला, कशासाठी बदलला? आता आंदोलकांना तर ताब्यात घेतलेलं आहे, आंदोलन आज होणार आहे का? आणि आज जर हे आंदोलन झालं नाही तर मग पुढं काय भूमिका असणार? छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवलेला आहे आम्हाला, पुढं बघा काय काय होतं ते। आता मी काय सांगत नाही, पण आता बातम्यात आल्यानंतरच कळेल काय 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 झालंय ते। दुसरा एक प्रश्न म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये राज्यात 2700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आलेली आहे, कसं बघताय? देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आणि याची लाज सरकारला वाटली पाहिजे। ह्या आत्महत्या व्हायचं एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्याचा जो शेतीमाल आहे त्याला योग्य पद्धतीचा भाव न मिळणे। एका बाजूला रासायनिक खताच्या किमती प्रचंड वाढत चाललेल्या आहे, खरं तर त्याच्यावरचं अनुदान केंद्र सरकारनं कमी केलेलं आहे म्हणून किमती वाढल्या आहेत, म्हणजे हा सरकारच्याच धोरणाचा भाग आहे। दुसऱ्या बाजूला गरज नसताना टांझानियातून डाळ आयात केली आणि ती आयात केल्यामुळे हरभऱ्याच्या तुरीच्या किमती आता खाली पडलेल्या आहेत। त्याचबरोबर पाम तेलाच्या आयातीवरचा कर कमी केला आणि त्यामुळे सोयाबीनच्या किमती खाली आल्या। त्याचबरोबर कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क 20% लावलेलं आहे, गेल्या वर्षी तर बंदीच घातलेली होती। बाजारपेठेच्या मागणीपेक्षा कांद्याचं उत्पादन जास्त झालेलं आहे, त्यामुळे कांद्याचे दर पडायला लागलेले आहेत। साखरेच्या निर्यातीवर गेल्या वर्षी बंदी घातली, यावर्षी एकदम कमी निर्यातीला संधी दिली, त्यामुळे ऊसाला भाव मिळत नाही। म्हणजे प्रत्येक शेतीमालाला भाव कमी मिळणं हा सरकारच्या धोरणाचा एक परिणाम आहे। आणि मग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भाजीपाल्यालाही भाव नाही, कारण शेवटी मग या सगळ्या पिकांना भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाला करायला जातो आणि मग भाजीपाला बाजारपेठेच्या मागणीपेक्षा जास्त झाला तर त्याचेही भाव पडतात। म्हणजे एकूणच सगळ्याच प्रकारच्या पिकांना जो काय भाव कमी पडतोय, एका बाजूला उत्पादन खर्च वाढतोय आणि भाव कमी मिळतोय, याला केवळ आणि केवळ सरकारचं धोरण कारणीभूत आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ह्या साऱ्या आत्महत्या वाढत आहेत। म्हणजे राज्यकर्त्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्तानं बरबटलेले आहेत। तर पहिला पण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी। खरं तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन होणार होतं, मात्र या सगळ्या आंदोलनाआधीच राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं तर सत्ताधारी पक्षातील एका आमदाराची जमीन वाचवण्यासाठी खरं तर या सगळ्याचा लेआउट बदलला गेला, अशा पद्धतीचा आरोप देखील या निमित्तानं राजू शेट्टी यांनी केलेला आहे। मात्र असं जरी असलं, आजचं आंदोलन जरी होईल की नाही हे सांगता येणार नसलं तरी गनिमी काव्यानं हे आंदोलन होईल अशा पद्धतीचा इशाराच एक प्रकारे राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। पण जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।